आता मंत्रालयात किती पर्सेंट द्यायला लागतात? 5% आसपास द्यावे. आणि खाली किती वाटावे लागतात? खाली पण जातात तरी 16% आसपास असतं. 16%. 16% आसपास. प्रत्येक टेबलला लाखाला 100 रुपये असतात. हे सगळ्या पक्षाच्या मंत्र्याकडे आहे ना? सगळीकडे भाजपमध्ये पण आहे. सगळीकडेच आहे. भाजपाला तर जास्त झालं. हे बरोबर आहे का? हो 100% भाजपाला जास्त झालं? जास्त झालेलं आहे. टू बी ऑनेस्ट, तुम्ही पण ठेकेदारी हो करा. हो. बरं, काय परिस्थिती आता? तर सध्या वर्ष दीड वर्ष काम होऊन पण बिलं निघलेले नाही आहेत. त्याची कोण आमदार खासदार सुद्धा सध्या बघायला त्याच्याकडे लक्ष कोणी दिलेलं नाही आहेत अजून तरी. तुम्ही कुठं केलं काम? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय काय कामं केली रोडची केलेत, परत पेविंग ब्लॉक बसवले, गटरची आणि किती बिल पेंडिंग आहे? बिलं तरी पाणी पुरवठ्याची पण केलेत. हं. सध्या पाणी पुरवठ्याला पण जवळजवळ एक 50-60 लाखाची बिलं पेंडिंग आहेत. 60 लाख हो. आणि बाकी? बाकी PWDला थोडीशी 5-6 लाखाची. बाकी बँकेचं कर्ज किती बँकेचं कर्ज तरी 35 लाखाचं. आणि खाजगी कर्ज किती? खाजगी 10-15 लाखाचं कर्ज आहे. व्याजाने घेतले किती टक्के? 2%. का केलं धाडस आहे? आता दुसरीकडे सध्या बघायला गेलं तर नोकऱ्या, सरकारी नोकरी जरी बघायला गेलं तर तिथं सुद्धा मराठ्यांना आरक्षण, म्हणजे बघताय तुम्ही परिस्थिती कशी आहे. मराठ्यांना प्रिऑरिटीच नाही आहे कुठं. त्यामुळं नाईलाज असतो इकडं जाणं भाग किती पडतं. वर्षाचा अनुभव आहे तुमचा? 5 वर्ष. पहिलं काम कोणतं केलं होतं? आटिग्रेमध्ये पेविंग ब्लॉकचं छोटंच काम होतं 2.5 लाखाचं ग्रामपंचायतीचं. तिथून सुरुवात केली. आता मंत्रालयात किती पर्सेंट द्यायला लागतात? मंत्रालयात तरी 5% आसपास द्यावं. आणि खाली किती वाटावे लागतात? खाली पण जातात तरी 16% आसपास असतं. 16%. 16% आसपास जातात. 16%. मग दोघांकडनं समजून घेऊ आपण. जेईला किती? टू बी ऑनेस्ट. JEE-ना 2%. एईला JEE-ना 2%. पुढं प्रत्येक टेबलला लाखाला 100 रुपये असतात. लाखाला 100. एवढं सगळं करून सगळ्यांना देऊन GST 18% हां. आणि मग राहिलेलं आपण काम करायचं आणि नफा मिळवायचा. हे बघा, मी खुद्द मुख्यमंत्र्यांना ऑफ रेकॉर्ड बोलताना असं म्हटलं होतं की ही इकोसिस्टीम आहे की जी इकोसिस्टीम करप्शनची आपल्याकडे सेट झालेली आहे. कुणाची इच्छा असो किंवा नसो, त्यांची क्षमता असो किंवा नसो, आता कोणी दुरुस्त करेल असं मला वाटत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या इकोसिस्टीममध्ये हे जे तरुण मुलं काम करतात त्यांना लक्षात घेऊन या मंडळींचे पैसे आपल्याला कसे देता येतील हे बघायला पाहिजे. ते म्हणाले की मंत्रालयात 5%, पण हल्ली तो रेट वाढत चालला असं कळलं मला. हो, आता गेल्या वेळी 2% होता, आता 5% रेट झाला आणि ते अगोदर पैसे घेतात मगच बॅलन्स पडला. हे सगळ्या पक्षाच्या मंत्र्याकडे आहे ना? सगळीकडे भाजपमध्ये पण आहे. सगळीकडेच आहे. ते जे सांगतात आम्ही काय पार्टी विथ डिफरन्स वगैरे असं नाही काय? ते तर पहिल्यांदा घेतलं. वा, म्हणजे भाजपचे पहिल्यांदा गेले. पहिल्यांदा. नंतर 2 नंबरला का सगळे 2 सगळे 3? सगळे सगळे त्यातच एका आहे. लाईनला झालेले हा? सगळे एका एका लाईनला लाईनला. कुणी कुणाला नावं ठेवायचं काही नाही. नाही. जकास. आणि आमदार खासदारच जास्त मोठे झालं. नाही. हा? भाजपाला तर जास्त झालं. हे बरोबर आहे का? हो 100% भाजपाला जास्त झालं? जास्त झालेलं आहे. अरे शुअर अबाउट दिस? एक मिनिट साहेब, आम्ही आता हे सर्व काम करतो. हिनी मंत्री घोषणा करतात आणि त्यांचं स्वप्न आम्ही साकार करतो. हर घर जल जल निर्माण होतात. कोण करतो? तर आम्ही करतो. PM भाजपाला किती टक्के वाढले ते सांगा जरा. पर्सेंटेज वाढलं. प्रत्येक माणूस पैसे मागावा, वर देता आम्हाला द्या. मग मंत्री स्वतः घेत नसेल ना? आय डोंट नो. सगळे लोक घेतात. होय. मंत्री स्वतः घेतात? जाते वाटप आहे. हा, पाठवावं लागतं. सगळे घेतात. एक असे घेतात पण आणि आहेत की ज्यांच्याकडून म्हणजे ते स्वतः घेत नाहीत, पण त्यांच्या असते बरंच. त्यांच्या नावाने बाकीचे लोक घेणारे घेतात. हात काही दुसरे कार्यकर्ते पण घेतात त्यांचे. तुमचं कर्ज किती आहे व्याज? थांबा एक. 60 लाख रुपये. तुमच्यावर कर्ज किती आहे? माझ्यावर आता एक 15-20 लाख रुपये. तुमच्यावर आहे 35 लाख 35 लाख. 16 लाख 1 कोटी 30 लाख 40 लाख हा 40.